आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके आपल्यासोबत आहे. खरं तर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय की मुंबईत जाणार आणि कुठल्याही परिस्थितीत जाणार, मला कोणीही रोखण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीचं हे केलेलं आहे. कसं पाहता तुम्ही? त्यांनी म्हटलंय की आम्ही मराठात जो आहे कुणबीमधून आरक्षण घेऊ. दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. दहशत निर्माण करून आणि दहशत निर्माण करणारी जात कधी मागास असू शकत नाही. मुख्यमंत्र्यांपासून गावगाड्यातल्या सरपंच पदापर्यंत शासन प्रशासनाला ताब्यात ठेवणारी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जात कधी मागास असू शकत नाही, हा साधा कॉमन सेन्स आहे. त्यामुळे जरांगेंनी कितीही दहशत निर्माण केली तर कायद्यानं त्यांना, संविधानानं त्यांना आरक्षण भेटू शकत नाही असा आमचा अभ्यास आहे. पण बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे जर ओबीसी आरक्षणामध्ये यांनी जर 58 लाख नोंदीद्वारे जर हे ओबीसीमध्ये घुसलेले असतील, फक्त महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मुलांचं शिक्षण, नोकरी पॉईंटचं, एंट्रीचं आरक्षण थांबत नाही, तर देशभरातल्या ओबीसींच्या क्वांटमवरती परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातला तर ओबीसी संपलेलाच असेल, उद्ध्वस्त झालेला असेल, पण देशभरातला ओबीसी संपलेला असेल, हे माझ्या देश पातळीवरच्या ओबीसी बांधवांना मला विनंती करायची. ज्या पद्धतीने ते मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतायत, मुख्यमंत्र्यांवर एकेरी बोलतायत, इतर मंत्री त्यांना मदत करतायत, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? मुख्यमंत्री महोदयांची आय माय काढणारे जरांगे पाटील आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे उपमुख्यमंत्री पदावर असणारे अजितदादा पवार आणि त्यांचे आमदार, या सगळ्या माणसांनी अनेक जिल्ह्यामध्ये चौकात चौकात, शहरात, रस्त्यावर भले मोठे बॅनर उभे केलेले आहेत. म्हणजे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून संविधानिक पदावर बसायचं, दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे आमदार जरांगे पाटलांना प्रमोट करतायत, त्याला पैसे पुरवतायत, रसद पुरवतायत, पाठिंबा देत आहेत. आणि विशेष म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट हे दोन्हीही आमदार, खासदार यांची वडाचढ लागलेली आहे की जरांगे पाटलाला आपण सपोर्ट कसा करायचा. आणि ते बिहाइंड कर्टन नाही, उघड पाठिंबा देत आहेत, जाहीर पाठिंबा देत आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना कायम सांगत आलो आहे की अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगळे नाहीत. तुम्ही कितीही सांगितलं तर शरद पवार तुमच्या पक्षामध्ये, तुमच्या सत्तेमध्ये सामील आहेत असा आमचा आरोप आहे. तुम्ही काय करायचं ते करा, एकाला बाहेरून पाठिंबा घ्या, एकाला आतून पाठिंबा घ्या, पण आमचं ओबीसीचं आरक्षण संपवू नका. कारण तुम्हीच सांगताय की ओबीसी हा आमचा DNA आहे. तुमचा जर ओबीसी DNA असेल तर आमचं आरक्षण वाचवा. तुम्ही गंभीर आरोप करताय. तो नेहमीच मुख्यमंत्री म्हणतात का आम्हीच खरं तर ओबीसीना आरक्षण दिलं, इतर मागासवर्गीयामधून असो का होईना, पण ज्या मराठ्यांना आरक्षण दिलं त्या पद्धतीने तुम्ही जे आरोप करताय की हे बाकीचे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत आहे, शरद पवार सोबत आहे, गंभीर आरोप. हा निश्चित. मला सांगा, मुख्यमंत्री महोदयांची आयमाय काढली जाते एका खुळचट माणसाकडून, त्यावेळी ह्या मंत्र्यांना काही वाटत नाही? भाजपच्या आमदारांना काही वाटत नाही? राष्ट्रवादीच्या आमदारांना, एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांना काही वाटत नाही की आपल्या टीमचा कॅप्टन, ज्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय, त्या कॅप्टनवर ॲलिगेशन होतं आहे? बरं, संविधानिक ॲलिगेशन होऊ द्या, संविधानिक भाषेत ॲलिगेशन होऊ द्या, त्यांची आयमाय काढली जाते. आणि अजितदादा पवार एवढा परखड नेता म्हणून तुमची ओळख आहे, तुम्ही बोलत नाही, तुमच्या आमदाराला तुम्ही समज देत नाही. म्हणजे तुम्ही पुरस्कृत करताय का हे आंदोलन? ओबीसीना संपवण्याचा घाट आहे का तुमचा? आम्ही एकत्रित येऊ शकत नाही, आम्हाला बदनाम केलं जातं आहे, आम्हाला आरोपी ठरवलं जातं आहे, आम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं आहे, टाका ना आम्हाला जेलमध्ये. तुमच्या गुप्तचर यंत्रणांकडं, तुमच्या गृह खात्याकडं आमच्यावर जर कुठला गुन्हा असेल, आम्ही जर काही बेकायदा कृत्य केलं असेल, आम्ही कायदा हातात घेतला असेल, आम्हाला रस्त्यावर कशाला फिरू देत आहे? आम्हाला आत टाका. मागणी आहे ना सरकारकडं आमची. ज्या पद्धतीनं तुम्ही जसे आरोप करताय त्याबद्दल मागून पाठिंबा देतात, मुख्यमंत्र्यांवर नेहमी बोलताना थेट आणि खालच्या भाषेत बोलतात, एकेरी बोलतात, आईचाही उल्लेख करतो, ही कुठली संस्कृती आहे? ही संस्कृती वाळूवाला, मटकावाला, गावठी दारू विकणारे, गुन्हेगार, ज्यांच्या तडीपारी झाल्या, अशा सर्कलमध्ये वाढलेला हा माणूस आहे. अरे हा कुठं शाळेत गेला का, कुठल्या संविधान परिषदांमध्ये गेला का, याला संविधानाचं काय माहिती आहे का, गावगाड्यातला बॅकवर्ड कोण, फॉरवर्ड कोण, हे काय माहिती आहे? आणि आमच्या मराठा बांधवांवरती एवढी वाईट वेळ कधी आली हो? महाराष्ट्राचा वैचारिक वारसा कोणता, महाराष्ट्राचा पुरोगामी, महाराष्ट्राचा तोंडावळा कोणता? अशा भरट्या माणसाचं नेतृत्व तुम्हाला स्वीकारावं लागतं आहे. आणि गावगाड्यातल्या ओबीसींच्या मनामध्ये दहशत तुम्ही निर्माण करताय. कोण आहे हा मनोज जरांगे? फुटकळ माणूस.
ज्याला संविधान नावाची गोष्ट माहीत नाही, या माणसाच्या आहारी जावं मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा पवारांनी, एकनाथ शिंदेनी. म्हणजे तुम्हाला जे करता येत नाही ते तुम्ही या फुटकळ माणसाच्या तोंडून तुम्ही करून घेताय. माझा गंभीर आरोप आहे अजितदादा पवारवरती आणि या सगळ्यांवरती. तुमच्या कॅप्टनला आयमाय काढतोय तो. अरे सत्ताधारी पक्ष ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही काही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत, पण अरे आम्ही महाराष्ट्रात राहणारे महाराष्ट्राचे नागरिक आहोत. मुख्यमंत्र्याचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. हे कसं चालतं या लोकांना? तुम्ही काय सत्तेमधली खीर वारपायला त्यांच्याबरोबर बसलाय का? अजितदादा पवारांना फक्त काही कारखानदारांना बजेट द्यायला तिथं ठेवलं आहे का? अजितदादा पवार तुम्ही पुढे या आणि तुमच्या या नाटाळ बेजबाबदार आमदारांना आवरा. ते सोळंकी आणि ते कोण विजयसिंह पंडित, जरा भान असू द्या तुम्हाला. गावगाड्यामधल्या ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळताय तुम्ही आणि जरांगेसारख्या खुलचट माणसाला पाठिंबा देताय आणि जाहीर पाठिंबा देताय, बॅनर लावून पाठिंबा देताय तुम्ही. कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काम करू देत नाही असं वक्तव्य जरांगे पाटील करतात. या मागं काय नेमका मेसेज त्यांना द्यायचा आहे? कुठं निर्णय कोण घेतं? सायनिंग अथॉरिटी कोणाची असते? टीमचा कॅप्टन कोण आहे? कॅप्टन निर्णय घेणार ना. टॉस उडवायला काय व्हाईस कॅप्टन जातो का? कॅप्टन निर्णय घेतो आणि त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे. त्यांचा संविधानिक मुख्यमंत्र्याचा अधिकार काय त्यांनी काय वाटून द्यायचा का सगळ्यांना? हे कोण सांगणार? जरांगे कळतं का त्याला काय? जरांगेला त्यातलं उगाच आपलं काही बडबडायचं. आणि मुंबईला चाललोय, मुंबईत गणपती टाकायला चाललोय. कुठेतरी गणपती विसर्जन मुंबईत करणार, 27 ऑगस्टला निघणार, अशा पद्धतीची भाषा जरांगे करतात. काय झालंय, आम्ही जर जागं थोडंसं आमच्यात थोडीशी आम्ही ओबीसी विस्थापित असंघटित आहोत. आम्ही जरांगेचा गणपती मुंबईपर्यंत जाऊ नये, त्याला अलीकडेच कुठेतरी त्याला विसर्जन करायला लावू, एवढं आम्ही सांगू शकतो. इकडे कशा पद्धतीने तुम्ही विसर्जन करणार? अरे गावाच्या गावं आमचे आहेत, तालुक्याच्या तालुके आमचे आहेत. आम्ही वाड्या वस्त्यानी, तांड्या वस्त्यानी आहे. ह्याचा गणपती इथं त्या अंतर्वलीतच आम्ही विसर्जन करायला लावलं असतं. मुंबईत पोहोचू देणार नाही ओबीसी रस्त्यावर? आम्ही होऊ शकतो. तो जर आमची आईमाई काढत असेल, तो जर आमचे पुतळे जाळत असतील, ते जर आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडत असतील, मग आम्ही काय बांगड्या भरल्या काय? आम्ही सुद्धा करू शकतो. तुम्ही गेवराईला जाणार असं कळतंय, पुतळे जाळण्यात आले, कशा पद्धतीनं हे सगळं होत आहे? तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहे, पुतळे जाळले जातात. आज तुम्ही गेवराईला जाणार आहे, एकटे जाणार? जाणार, एकटाच जाणार, एकही पोलीस न घेता जाणार. त्या आमदाराच्या जर दम असेल ना, त्यांना मला तिथं यावं आणि पुतळा काय जाळतो साल्या, तू मला जाळ. कारण मी ओबीसीचे हक्क अधिकार मांडतोय रस्त्यावर उतरून. तुझ्या ज्या कार्यकर्त्यांना एकत्र बसवून मला जे रात्री 3-4 वाजेपर्यंत फोन करायला लावलेस ना, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांग मी गेवराईत यायला लागलोय आणि ज्या ठिकाणी पुतळा जाळलाय तिथंच येतोय. आणि तुला त्यांना काय शिवे द्यायला लावायचे ते लाव, आणि काय मला जाळायचं तिथं. पुतळा काय जाळतो? हे नामर्दाचं लक्षण आहे पुतळा जाळणं. अरे मी येतोय ना तिथं, मला जाळ ना. तुमच्या जीवाला धोका नाही का? तुम्ही ओबीसी साठी भांडत आहेत, इकडे मराठ्यासाठी वेगळं भांडण सुरू आहे, त्यात तुम्ही मुद्दा लावून धरताय, त्यामुळे कुठेतरी तुमच्या जीवाला धोका नाही? जान हथेली पेली आहे. अगर माझ्या बलिदानानं जर गावगाड्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्काधिकाराचं संरक्षण होत असेल तर मी बळी जायला तयार आहे. तुम्ही म्हणताय बळी द्यायला तयार, पण तुम्हाला कुठेतरी सुरक्षा दिली पाहिजे असं वाटत नाही का? म्हणजे ज्या पद्धतीनं गृह विभागाचं शासनाचं काम आहे. रोज 700-800 किलोमीटर प्रवास करणारा माणूस आहे मी, आणि एकटाच फिरतो, जाहीर सभात भाषण करतो. त्यामुळे मी असल्या गोष्टींना घाबरत नाही, कारण आम्ही समोरासमोर लढणाऱ्यांची अवलाद आहे. अशी रात्री अपरात्री पाटीत खंजीर खुपासणं, बगलतनं खुपासणं, त्यांच्या जवळच्या माणसांना फोडणं, ड्रायव्हरला फोडणं, शेजाऱ्याला फोडणं, उद्योग तुम्ही बघताय ना महाराष्ट्रामध्ये, आणि अजून खूप उद्योग होणार आहेत. पण अशा उद्योगांना आम्ही घाबरणारे नाही आहोत. शेवटचा प्रश्न, 27 तारखेला निघणार आहे, मुंबईत जाणार असा इशारा दिलाय. मागच्या वेळेसारखा पुन्हा गदारोळ होईल. तुमची भूमिका काय असणार आहे? ओबीसींना घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी काही तुम्ही नियोजन करतात का? या माणसाला अडवा, एवढंच मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे. सणासुदीचे दिवस आहेत, चाकरमानी मुंबईमध्ये येतात. ह्याला काय उद्योगच नाही हो दुसरा. दर 2-4 महिन्याला उपोषण करायचं, सलाईन लावायच्या, दर 2-4 महिन्याला कुठल्या तर कशात नाक खुपसायचं. प्रचंड मराठवाड्यातलं वातावरण प्रचंड अस्वस्थ करून टाकलं आहे. 2 समाजामध्ये दरी निर्माण झाल्या. महाराष्ट्र कधी नव्हे तो ओबीसी आणि मराठा या वादामध्ये अराजकतेकडे चाललेला महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री महोदयाचीच जिथं गैर केली जात नाही, मुख्यमंत्र्याचीच आयमाय काढली जाते, तर आम्ही कोण रस्त्यावरचे फिरणारे कार्यकर्ते? ओबीसी नेते
लक्ष्मण हाके पाटील त्यांनी गंभीर आरोप जे आहे ते मनोज जरांगेवर केले आहेत. तसेच सत्ताधारी सुद्धा एक प्रकारे मागून मदत करतायत, रसद पुरवत आहे असाही आरोप त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.